हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. राज्यभरातील भाजप बंडखोरांची समजूत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काढणार. पक्षानं उमेदवारी न दिल्यानं अनेकांची बंडखोरांमुळे भाजपची अडचण. उद्धव ठाकरे घेणार राज ठाकरेंची भेट. दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे शिवतीर्थावर येणार. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चर्चा होण्याची शक्यता. कृपाशंकर सिंग यांचं विधान अनावधानानं नाही तर ती भाजपची खेळी. ते भाजपचे बोलके पोपट तर पैसा फेको तमाशा देखो अशी भाजपची रणनीती. संजय राऊतांची टीका. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विसर. त्यांनी राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नसतं, ते निपक्ष असतात. संजय राऊतांचा नार्वेकरांना टोला. वर्ष सरलं तशी संकटही सरली, तर संकट ओढावलेली नसून जाणीवपूर्वक आलेली होती. माजी मंत्री धनंजय मुंडेंचं मोठं विधान. नगर परिषद निवडणुकीत चांगला निकाल लागला. आता पालिका निवडणुकीत जनता आम्हाला निवडून देईल, तर राज्यात अनेक ठिकाणी सत्ता बदल झालेला दिसेल. विजय वडेट्टीवार यांचं विधान. पुणे पालिका निवडणुकीत आंदेकर कोमकर संघर्ष. रविवार पेठ नाना पेठमधून दोन्ही कुटुंब एकमेकांविरोधात. वनराज आंदेकर आयुष कोमकरच्या हत्येनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये संघर्ष. खासदार संजय राऊतांकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा. पुन्हा मशाल पेटवणार, मी मुंबई वाचवणार. संजय राऊतांची सोशल मीडियावर सूचक पोस्ट. आणि राज्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं. मंदिरांमध्ये आकर्षक सजावट. नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या महापौर पदासंदर्भात विधानावरून विरोधक आक्रमक झाले. मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे असं म्हणत संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतला. कृपाशंकर सिंग भाजपचे बोलके पोपट आहेत असेही ते म्हणाले. दरम्यान प्रचार सुरू झाल्यानंतर हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. बघा, भाजपचं ठरलंय की मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे. आणि भाजपनं त्यासाठी कृपाशंकर सिंगची नेमणूक केली, हे वातावरण निर्माण करण्यासाठी. कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे, बोलका पत्थर आहे, बरं का. आणि भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे. ते आधी वातावरण निर्मिती करतात, चाचपडून पाहतात. त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे. त्यांनी ठरवलं की मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं, दगड घालायचं, डोक्यात खतम करून टाकायचं. आणि कृपाशंकर सिंगचं वक्तव्य हे अनावधानानं केलेलं नसून ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे. ही वातावरण निर्मिती करायची, माहोल निर्माण करायचा, परप्रांतीयांना जागं करायचं, शिवसेनेविरुद्ध किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध आणि मराठी माणसाविरुद्ध मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं. मराठी माणसाच्या तोंडावर पिचकारी मारण्याचं पान खाऊन हे भाजपने केलेलं कालचं कृत्य. आणि त्यासाठी थोबाड निवडलं कृपाशंकर सिंग यांचं. म्हणजे त्यांना मराठी अमराठी वाद निर्माण करून मराठीची मतं स्वतःकडे घ्यायची. नाही, प्रश्न असा आहे की त्यांना काही करून मराठी माणसानं या मुंबईचं नेतृत्व महापालिकेत करू नये हा त्यांचा अजेंडा आहे. आणि त्यासाठी त्यांचे काम सुरू आहे. हम इतना नगर सेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। लेकिन शिवसेना का भी यही कहना है कि जोरों शोरों पे हमारा बैठेगा, तो टक्कर कोई टक्कर नहीं है।
मुंबई महापालिकेमध्ये उमेदवारी मिळालेल्या मनसेच्या उमेदवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली. शर्मिला ठाकरेंनी बऱ्याच उमेदवारांचं औक्षण केलं. निवडणूक जिंकण्याकरता त्यांना शुभेच्छा दिल्या. तर राज ठाकरेंनी मनसेच्या उमेदवारांना कानमंत्र दिला. मनसेनं केलेलं काम घराघरात पोहोचवण्याबाबत ठाकरेंनी मार्गदर्शन केलं. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. प्रणाली, आज सगळे मनसेचे उमेदवार शिवतीर्थावर आलेले होते, काय अधिक माहिती? खरं तर आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी ज्यांना पक्षांनी अधिकृत उमेदवारी दिलेली आहे त्यांनी सगळ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली. या सगळ्यांनी मनसे अध्यक्षांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले, दिलेल्या उमेदवारीबद्दल आभार मानले आणि सोबतच शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरे यांनी प्रचार करत असताना कुठल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावं, मराठीचा मुद्दा कशा पद्धतीने लावून धरला पाहिजे, मुंबईमध्ये मराठी माणसाची सत्ता कशी राहिली पाहिजे किंवा त्याचं अस्तित्व जर टिकवायचं त्याच्या अस्तित्वाची लढाई आहे जी आपण जिंकली पाहिजे, याच्या संदर्भातला कानमंत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय. शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा प्रचारामध्ये कुठले मुद्दे महत्वाचे ठेवावे, आतापर्यंत मनसेनं कोविड काळात असेल म्हणजे सत्ता असताना किंवा सत्ता नसताना सुद्धा ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या बाबी लोकांपर्यंत पोहोचवाव्या, घराघरात नेऊन पोहोचवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं एकूणच प्रचाराचा कानमंत्र आणि शुभेच्छा देण्यासाठी आज मनसे अध्यक्षांनी या सगळ्यांच्या भेटी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतं. नक्की प्रणाली, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. कुलाब्यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही उमेदवारांना दमदाटी केली असा आरोप आहे. त्यावर खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. हे आरोप नाहीत तर हे सत्य आहे असा टोला त्यांनी लगावला. राहुल नार्वेकर विसरले आहेत की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत, अशा शब्दात त्यांनी म्हणजे राऊतांनी नार्वेकरांवर निशाणा साधलाय. नियम आणि संकेत पाहता राजकीय कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभागी व्हायला नको. मी पाहिलंय की त्यांनी विरोधकांना धमकावलं. कमळाबाईचं उपकरण टाकून त्यांच्या घरातील उमेदवारांचा अर्ज भरण्याकरता ते गेले. राज्यात काय चाललंय हे विचारण्याचीही सोय राहिलेली नाही असा टोला राऊत यांनी लगावला. राहुल नार्वेकर हे विसरले की ते विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानसभेचा अध्यक्ष असे संकेत आहेत. नियम, संविधान, ते कायद्याचे अभ्यासक आहेत की त्याने शक्यतो अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचे नसते, ते निष्पक्ष असतात. पण मी पाहिलं की ते आपल्या गळ्यामध्ये कमळाबाईचं उपकरण टाकून त्यांच्या घरातल्या उमेदवारांचे अर्ज भरायला गेले. म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात ते गेले. आता हा धमक्यांचा विषय आला. विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्या देतो विरोधी उमेदवारांना, दबाव आणतो प्रशासनावर. या राज्यात काय चाललंय ह्याच्या विचाराचीच सोय नाही. पूर्वी आम्ही विचारायचो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. आता महाराष्ट्र राहिलेलाच नाही, ते ठेवायचा प्रश्न येतोय कुठे. 4 दिवसापासून पाहतो ते ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत. यापूर्वी असं मी कधी पाहिलं नव्हतं. आमचे मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते, पण ते शिवसेनेच्या व्यासपीठावर त्यानंतर उपस्थित राहिले नाही, कारण त्यांच्यावरती संविधानिक बंधनं होती. मनोहर जोशी शिवसेनेच्या कोणत्या व्यासपीठावर मनोहर जोशी उपस्थित राहिले नाही. दत्ताजी नलावडे उपस्थित राहिले नाही विधानसभेचे अध्यक्ष म्हणून. आणि आता ज्या पद्धतीने हा सगळा संविधानाचा, नियमांचा भंग करण्याचा कार्यक्रम सुरू आहे, राज्याचे मुख्यमंत्री ते पाहतायत आणि त्यांना उत्तेजन देतात. बाकी काय म्हणू शकतो आपण. पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही. राज्यभरातील भाजप बंडखोरांना समजवण्याकरता आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार आहेत आणि उतरले देखील आहेत. तिकीट न मिळाल्यानं अनेक ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरलाय. त्यामुळे अशा उमेदवारांसोबत मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत, त्यांची मनधरणी करणार आहेत.
त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील बंडखोरांची समजूत काढतायत। अर्ज मागे घेण्याकरता 2 दिवसांचा कालावधी आहे, त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। मुंबईसह नाशिक, पुणे, संभाजीनगरमध्ये बंडखोरांमुळे भाजपची अडचण झालेली आहे। पुढच्या बातमीकडे वळतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज पुन्हा भेटणार आहेत। उद्धव ठाकरे राज ठाकरेंची 4 वाजता दुपारी शिवतीर्थावर येऊन भेट घेणार आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे शिवतीर्थावर येऊन काय संवाद साधतात? ही नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीची कौटुंबिक भेट आहे का राजकीय घडामोडी ज्या सध्या घडत आहेत त्याच्याविषयी चर्चा करण्यासाठीची ही भेट आहे हे आपल्याला कळेल। पण आज दुपारी उद्धव ठाकरे मातोश्रीवरून दादरला शिवतीर्थावर येतील आणि राज ठाकरेंची भेट घेतील। नागपूरमध्ये भाजपला बंडखोरीचा फटका बसलाय। या बंडखोरीचा थेट परिणाम माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या घरी बघायला मिळालाय। पती विनायक डेहणकर यांनी बंडखोरी केल्यामुळे अर्चना डेहणकरांनी पतीचं घर सोडलं आणि त्या माहेरी भावाच्या घरी आलेल्या आहेत। प्रभाग 17 मध्ये काँग्रेसमधून आलेल्या मनोज साबळेंना उमेदवारी दिली गेली, त्यामुळे विनायक डेहणकर यांनी नाराजी व्यक्त करत बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला। पण ते काही पत्नीला म्हणजे त्याही भाजपच्या कार्यकर्त्या असल्यामुळे त्यांना काही ते मान्य नाहीये। मी स्वतः 97 मध्ये ज्यावेळेला नगरसेवक होते तर त्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते त्यावेळेला महापौर होते आणि म्हणून पक्षासोबतच्या घडामोडी त्यांचा एकंदरीत सगळ्यात चढउतार मी पाहिलेला आहे आणि म्हणून मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की बावनकुळे साहेबांवरही अशी परिस्थिती आली होती, त्यांनाही कुठेतरी थांबावं लागलं होतं आणि म्हणून जर पक्षाने ठरवलं असेल की असा निर्णय आहे तर आपण त्या निर्णयांच्या बाजूनी राहा आणि तुम्ही पक्ष उभे राहू नका। पण ते जर ठाम असेल तर मीही ठाम आहे, मला पक्षाच्या बाजूनीच त्यांच्या निर्णयाच्या बाजूनी राहायचं आहे।